नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळे महाराष्ट्रातील जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे, या कोर्सेसला प्रवेश घेण्या अगोदर आपल्याला सीईटी जे आहे किंवा सीईटी सेलमार्फत आयोजित होणाऱ्या ज्या काही एंट्रन्स एक्झाम आहे त्याचं नियोजन किंवा ती परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच सीईटी सेलने एंट्रन्स एक्झामच्या संदर्भात एक टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही जी सीईटी होणार आहे 2025 आणि 26 साठी नेमक्या कोणकोणत्या कोर्सेससाठी होणार आहे आणि बीएडच्या संदर्भातले कोर्सेस कोणकोणते आहेत, 2 वर्षाचा बीएडचा कोर्स जो आहे तो कधी सुरू होणार आहे, त्याची परीक्षा कधी सुरू होणार आहे, या सर्व विषयांची माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्थात बीएड प्रवेशासाठी वेळापत्रक। मात्र यासोबतच आपण इतर प्रोफेशनल कोर्सेसची सुद्धा माहिती पाहणार आहोत। मात्र ही माहिती पाहण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि एज्युकेशनल अपडेटसाठी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन योग्य वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, 27/11/2024 रोजी अर्थात एक दिवस अगोदर ही सूचना जी आहे सीईटी सेलने प्रकाशित केलेली आहे आपल्या अधिकृत वेबसाईटवर। विद्यार्थी मित्रांनो, जी काही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे, जी बीएडसाठी 2 वर्षाचा आणि 3 वर्षाचा या संदर्भात सुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे। पण सर्वप्रथम जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, जे काही शिक्षकी प्रोफेशनल कोर्स आहे त्यामध्ये एमपीएड असेल किंवा एमएड असेल किंवा बीपीएड असेल, या सगळ्या संदर्भातली यामध्ये एंट्रन्स टेस्टच्या संदर्भातलं वेळापत्रक दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये नेम ऑफ द सिटी दिलेली आहे, शिवाय डिपार्टमेंट दिलेलं आहे आणि एक्झाम डेट दिलेले आहे। यामध्ये एमपीएड आहे, एमबीए आहे, एलएलबी 3 वर्षाचा आहे, त्यानंतर एमसीए संदर्भातली सीईटी आहे आणि विशेष म्हणजे की ज्या संदर्भात आपण नेहमी फॉलोअप घेत असतो अशी महाराष्ट्र बीएड अर्थात 2 वर्षाच्या संदर्भातलं बीएड जनरल आणि स्पेशल अर्थात मराठी मीडियमसाठी आणि इंग्लिश मीडियमसाठी याची सुद्धा सीईटी जी आहे 2025च्या संदर्भातलं या ठिकाणी टेंटेटिव्ह वेळापत्रक दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 24 मार्च 2025 रोजी हे एक्झाम होणार आहे आणि 25 मार्च अर्थात 2 एक्झाम्स त्या ठिकाणी आहे, सोमवार, मंगळवार आणि बुधवार अर्थात 24, 25 आणि 26 मार्च 2025च्या कालावधीमध्ये ही एक्झाम्स होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यासोबत बीपीएडची एक्झाम्स होणार आहे, त्यानंतर एमपीएड आहे किंवा आणखीन इतर काही प्रोफेशनल कोर्सेस दिलेले आहे। तुम्हाला ज्या ज्या प्रोफेशनल कोर्सला तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिणार आहात त्या प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भातली एक्झाम डेट जी आहे या ठिकाणी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही कोर्सेस जे आहे ते 4 वर्षाच्या संदर्भातले सुद्धा आहे जे बीएडच्या माध्यमातून होता येतं। इथं 10 क्रमांकाचा महाराष्ट्र बीए बीएड किंवा बीएससी बीएडचा 4 वर्षाचा कोर्स जो आहे त्याची सुद्धा एक्झाम जी आहे ती फ्रायडे 28 मार्च 2025 रोजी या ठिकाणी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, इतरही काही प्रोफेशनल कोर्स यामध्ये दिलेले आहे। एमएड असेल जे बीएड एमएड इंटिग्रेटेड 3 वर्षाचा आहे, शिवाय विद्यार्थी मित्रांनो एलएलबीचं 5 वर्षाचं या ठिकाणी दिलेलं आहे, नर्सिंग या ठिकाणी दिलेलं आहे। सोबत इतर काही पीसीबी ग्रुप किंवा इतर काही कोर्सेसच्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे। त्यामुळं बीसी असेल किंवा बीबीएम असेल किंवा बीएमएस असेल, या सगळ्या कोर्सेसच्या संदर्भातली सीईटी कधी आहे याचं वेळापत्रक टेंटेटिव्ह आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे जे बीएडच्या संदर्भात नेहमी महत्त्वपूर्ण राहत असते। विद्यार्थी मित्रांनो, जर ग्रॅज्युएशन लेवलवरच्या ह्या सगळ्या एक्झाम्स तुम्ही देणार आहात किंवा ठराविक एका प्रोफेशनल कोर्सला तुम्ही जाणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 3rd इयरला असला, मिनिमम क्वालिफिकेशन मी बीएड आणि इतर काही कोर्सेसच्या संदर्भात या ठिकाणी मुद्दामून मेन्शन करेल, तर आपण 3rd इयरला ॲपियर जरी असलो तरी आपण फॉर्म भरू शकतो। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे। मिनिमम 50% मार्क्स जे आहे ते जनरल कॅटेगरीसाठी या ठिकाणी आवश्यक आहे आणि 45 मार्क्स जे आहे ते बॅकवर्ड क्लासेससाठी, ज्यामध्ये एससी एसटी ओबीसी किंवा एसबीसी या सगळ्या क्रायटेरियाचा या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी होत असतो। आणि ॲप्लिकंट मस्ट बी अ सिटिजन ऑफ इंडिया, तो भारताचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि फायनल इयर स्टुडंट अल्सो या ठिकाणी या परीक्षेसाठी ॲप्लिकेबल राहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये ते प्राथमिक असो किंवा माध्यमिक असो, या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला शिक्षक म्हणून तुमचं कार्य बजवायचं असेल किंवा सेवा द्यायची असेल किंवा सेवेमध्ये जायचं असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे की ग्रॅज्युएशन आणि त्यासोबत बीएड डिग्री संपादन करणे यासाठी आवश्यक आहे। त्यामुळेच जे विद्यार्थी बीएडला जाऊ इच्छितात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारे सीईटीचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते देण्यात आलेलं आहे।
त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रोफेशनल कोर्ससाठी या ठिकाणी CET देणार आहेत हे या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, CET शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश मिळणार नाही याची या ठिकाणी नोंद घेणं आवश्यक आहे. विदाऊट CET तुम्हाला त्या प्रोफेशनल कोर्सला प्रवेश घेता येणार नाही. मात्र विद्यार्थी मित्रांनो, याचा वेळापत्रक जो आहे टेंटेटिव्ह जर आपण पाहिलं तर मार्च महिन्यामध्ये आहे. पण त्या अगोदर पूर्ण माहिती घेणं, पूर्ण फॉर्म भरणं किंवा पूर्ण फॉर्मची माहिती त्या ठिकाणी कलेक्ट करणं, डॉक्युमेंट कोणकोणते आवश्यक लागणार आहे, या सगळ्या प्रोसिजरसाठी तुम्हाला कला भारती आर्ट ऑफ टीचिंग चॅनल जे आहे या ठिकाणी मदत करणार आहे. या संदर्भातले अनेक व्हिडिओज जे आहे ते सुद्धा या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळं प्रवेश घेण्याअगोदर कोणते डॉक्युमेंट्स आपण तयार ठेवणं गरजेचं आहे, फॉर्म भरण्याची प्रोसिजर कशी आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध करून मिळेल. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंट देण्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.